गोवा ते नागपूर असा 805 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर, सांगली, लातूर इथून प्रचंड विरोध होतोय. त्याचबरोबर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गावांमधून सुद्धा नाराजीचा सूर येतोय. अखिल भारतीय किसान सभेच्या गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आंबोली, गेळे, नेनेवाडी, पारपोली, तांबोळी, असनिये यासहित अन्य गावांना भेटी दिल्या. शेतकरी, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाली. बहुतांश लोकांनी याबाबत शासनानं आम्हाला काहीच माहिती दिली नसल्याचं सांगितलं. काही गावांमध्ये शासनाच्या सूचनेनुसार 28 मार्चपूर्वी ग्रामस्थांनी हरकती दाखल केल्याचं दिसून आलं. या महामार्गामुळे या भागातील पर्यावरण आणि जैवविविधतेला सर्वात जास्त फटका बसणार आहे. त्यामुळं आमचाही या महामार्गाला विरोध असेल असं इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं. या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कौशल्य सदस्य गिरीश फोंडे, पर्यावरण तज्ज्ञ काका भिसे, सामाजिक कार्यकर्ते सतीश लळित, सुधाकर पाटील, के.डी. पाटील, तात्यासो पाटील, बाळासाहेब पाटील, प्रवीण नार्वेकर, जयसिंग पाटील आदी उपस्थित होते.